नमस्कार, मी आज जनाबाई. आता इकडून फिरत होते, मला कळालं सरपंच द पॉवरमॅन ह्यांची अख्खी कलाकाराची टीम एकत्र आहे म्हणून. मग काय घेतली रिंगणात. आता कशी सणासण झुडपून काढते बघा तुम्ही फक्त. काय म्हणायचंय, बरं का? हा, नमस्कार समद्यांना. नमस्कार. बरं वाटलं सगळ्यांना बघून. आता मला सांगा, हे सरपंच द पॉवरमॅन पिक्चरचं जे नाव आहे ते तुम्हाला सुचलं कसं? लईच आवड प्रश्न विचारला माधुरी. सुरुवात इथं असती आपल्याकडे. या सुचलं म्हणजे कसं की आपण बघतो सरपंच म्हणजे गावगाड्याचा एक प्रमुख असतो. बरोबर. गावची शान असतो. असतं. गावातला शिंगम असतो. असतं. गावातला वाघ असतो. असतं. मग ते वाघाने डरकाळी फोडलीच पाहिजे. पडायला पाहिजे. बरोबर. त्या ह्याच्यावरूनच मला ते नाव सुचलं. सरपंच खतरनाक पिक्चर होणार. वा. पण मी जर नुसता सरपंच म्हणलं असतं ना हम्म. तर लोक म्हणले असते असाच चित्रपट केलाय काहीतरी. सरपंच मग कॉमन झालं. हा, पण त्याला ती खाली पॉवर दाखवली सरपंचाची. वा, वा. म्हणून सरपंच ते पॉवर मॅन बरोबर. हीच पिक्चर करायचा हे आम्ही डोक्यात ठेवलं आणि हा चित्रपट आम्ही बनवला. नाही, बरोबर, बरोबर. भारी वाटलं. नाव बघून चांगलं वाटलं. मातीतला पिक्चर असल्यासारखा आपल्या बार्शीतल्या मातीतला पिक्चर आहे. आता मला सांगा, तुमचे जे कलाकार आहेत सगळे, हा? ह्या कलाकारांना तुम्ही हे जे हिरे आहेत, कसे शोधले? आता कलाकाराची पहिल्यांदा निवड करण्यात काही कलाकार डोक्यात होते माझ्या. त्याप्रमाणे काही कलाकारांची स्टोरी लिहिली बर. आणि काही कलाकार हे मला त्या स्टोरी प्रमाणे शोधावे लागले. बर. मग ते शोधत असताना मला बऱ्याचशा अडचणी आल्या. एका ह्याच्यासाठी मी ऑप्शन भरपूर ठेवलेले होते. किंवा हा नाही तर हा कलाकार पाहिजे, तो नाही तर तो कलाकार पाहिजे. ती निवड करण्यामध्ये मला फार वेळ गेला. पण काम चांगलं आहे. टीजर आम्ही बघितला, लय मनाला गोड वाटलं बघा, चांगलं वाटलं. म्हणजे म्हातारीला आवडला म्हणल्यानंतर यंग जनरेशनला आवडेल का नाही? आता आवडावं लागतंय. नाही आली की माझ्या काठीचा हिंग आहे, नाही तर म्हातारा आहेच कमी जास्ती. आप्पा. मग काय. बरं, तुमचं नाव काय? माझं नाव कोमल समाधान डोंगरे, बार्शीतला. बरं, तुम्ही बार्शीतल्याच. काय मातीतलीच माणसं आहेत आपल्या. काय बरं, मला सांगा तुमचं काय काम होतं याच्यामध्ये, काय काम केलं तुम्ही? साईड ऍक्टर म्हणून. बरं. कसा आला अनुभव, कसा आला तुम्हाला? बरं वाटलं, छान वाटलं. पहिल्यांदाच कॅमेरा स्क्रीन शेअर केली. बरं 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 बरं. सरांनी काय सपोर्ट केला, कसं काय? कसं ऍक्टिंग करायची, कसं काय करायचं सांगायचे, बरं वाटायचं. आणि समजत नव्हतं पण परत समजायला आहे थोडं. बरं बरं बरं. चांगलं आहे, चांगलं आहे. असंच पुढे प्रगती करत राहावं. तुमचं नाव मॅडम? नमस्कार, माझं नाव रेखा सतीश सुरवशे. बरं. ह्याच्यामध्ये मी खेड्यात ज्या बायका असतात तिकडून तिकडं जाणाऱ्या, चार गोष्टी ह्याच्या त्याच्या बोलणाऱ्या, चुगल्या करणाऱ्या, त्याचं काम मी केलेलं आहे. बरं बरं बरं. आणि त्यातनंच बरंच काही असं माणसांच्या पर्यंत पोचतं आणि त्यात त्यांची भांडणं लागतात. होय, होय. गावात काय आहे खरी कंडिशन हम्म. खरंच या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे. सूत्र हलवता म्हणा की मग तुम्ही. हा, सूत्रधार. बरोबर बरं. खरं नाही ना? खरं करत असं काम? खरं आयुष्यात नाही ना करावं असतं का? पिक्चर मध्ये केलंय. नाही नाही, चांगलं आहे, चांगलं आहे. तुमचं नाव मॅडम? सुप्रिया कुणाल चव्हाण. बरं बरं बरं. तुम्ही काय? मी ब्युटिशियन आहे बरं बरं बरं. आणि मेकओव्हरचं पण काम आपण या चित्रपटात केलेलं आहे. बरं बरं बरं. चांगलं चांगलं आहे. मेकअप येतो करता तुम्हाला, है ना? हो, येत होती. माझा करताल का? करू ना. हा? खरं किती दिसायला लागली? एक गोष्ट आहे, मेकअप जर केला तर म्हातारीला तरुणच करायचं बरं का? तर मी करावं लागेल मला. हा. तुमचं नाव? प्रतीक्षा चव्हाण. प्रतीक्षा चव्हाण. बरं बरं. मी पण डान्स कोरिओग्राफर आहे. वा वा वा. चांगलं चांगलं. मग तुम्हाला डान्स मला शिकवता का डान्स? हो, शिकवते ना. हा बरं, ही झाल्यावर मला थोड्या डान्स शिकवा. नक्कीच. हा गाशी आपणच करू. आपणच करू. हा करू करू. तुमचं नाव? मीरा संजय चव्हाण. मोठ्याने मला ऐका येत मीरा नाही. संजय चव्हाण. हा, मीरा संजय चव्हाण. चव्हाण. असं माझ्यासारखं बोला. म्हातारी असून खणखणीत बोलते मी. हा. तुम्ही काय काम केलं ह्याच्यामध्ये सांगा? मी राखी बंधायचं काम केलेलं आहे. बया, बया. चांगले चांगले. सगळ्यात मोठं भाऊ काम. मानलेला आहे मी त्यामध्ये त्यांना. बर 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 बर. वा 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 वा. छान वाटलं मला काम करताना. बर, अनुभव चांगला. माझी नात पण आहे, मी पण आहे, माझ्या 2 सुना पण आहेत, वा वा वा. माझी मुलगी पण आहे, म्हणजे माझी सगळी फॅमिली आहे. बर बर बर. नाही, तुम्ही म्हणजे तुम्ही सासू सुना लेकरं बाळ समधी काम सगळे करायचं. काम करायचे. तुम्हाला सांगते, कलाकाराला सगळ्यात मोठा सपोर्ट हा घरच्यांचा असावा.
बरोबर आहे ना. आणि आणि हा सपोर्ट असा कुणाचा तरी सपोर्ट असतो. कलाकार हा जातीचा नसतो तर मातीचा असतो आणि घरच्यांचा सपोर्ट लय महत्वाचा असतो. त्याच्यामुळं तुमचं पहिल्यांदा कौतुक. बरोबर. नमस्कार. तुमचं नाव? नमस्कार, मी गौरव बुडूक. गौरव बुडूक. जरा अलीकडे या की. चिकना भांडा दिसतो. हा, गौरव बुडूक. हो. बर, काय करता हो तुम्ही? मी सरांच्या चित्रपटामध्ये व्यावसायिकाचा रोल केलेला आहे. बर, व्यावसायिक. सरांचं सहकार्य खूप आहे आणि सरांचा जितकं उत्तम अभिनय आहे त्याच्यामुळे प्रेरणा सरच आहेत आमचे. सरांनीच काम इतकं सुंदर करतात. सरांचं दिग्दर्शन आहे त्यांचं स्वतः. अडचणी काही चाललेल्या नाही. अतिशय सुंदर सरांचं पण काम आहे. सगळ्यांनी चित्रपट बघण्यासारखं आहे. तुमची नाही तर मग काठी आहे पुन्हा नाही बघितलं की हायच. त्याच्यामुळे तो बघितला पाहिजे. मग काय तर. बाकी तुमचा अनुभव कसा होता पिक्चर काढताना? काय म्हणजे शूटिंग करायला? अतिशय सुंदर अनुभव. सरांनी जे सगळं म्हणजे साऊथ फिल्म सारखा जो टच दिलाय चित्रपटाला होय, होय. त्याच्यामध्ये कॉमेडी पण आहे, ऍक्शन पण आहे, रोमॅन्स पण आहे. एकदम जबरदस्त. बघितल्यावर तुम्ही बघितलंच पाहिजे असं चित्रपट आहे. नाही बरोबर. एकदम छान सुंदर असे. आणि आता तर तुम्ही एवढं दम दिल्यामुळे सगळ्यांनी बघावं असं मला वाटतं. नाही बघितलं की माझ्याकडे काठी घालते ना आतमध्ये पाठवते. काठी घालते ना आतमध्ये पाठवते. असं करते. चालते. तर बाळा तुझं नाव सांग. नागराज वाघमारे. तिकडे बघ एकदा. नागराज वाघमारे. अगं बाई, कसं आहे दुसऱ्याच्या घरी नागराज वाघमारे. बर, काय काम केलं बाळा? संगीत मी काम केलं पिक्चर मध्ये. संगीत. हो. थोडं मोठ्यानं बोलता. कानाचं ऑपरेशन झाले सर माझं. संगीत काम केलं मी जरा पिक्चर मध्ये सरांसोबत. बर. सरांचे खूप म्हणजे खूप छान त्यांनी म्युझिक संगीत दिलं आहे त्या पिक्चरला. तर त्यांचं आयटम सॉन्ग पण आहे त्याच्यामध्ये. तर अति उत्तम तुम्ही बघू शकता काम त्यांनी केलं खूप मस्त. सर आता संगीताहून आठवलं, तुला गाणं बिणं म्हणा येतं? वाजवा येतं. मला बी वाजवा येतं. मी बी माझं बी हात वाजवायचं. पण तुला म्हणा येतं का गाणं विचार? नाही होय. बरं जाऊ दे. तुला कसा अनुभव आला? चांगला? एक नंबर. बरं, वाईट अनुभव कधी आला का? नाही हा? जरी आला असेल तर सांगू शकतो. नाही वाईट काय नाही. नाही का? तुम्हाला कधी वाईट अनुभव काय? नाही का? कुठला? अजून किंवा कुठलाच कुठल्या कलाकाराकडून त्रास झाला? नाही. तसं तरी येणार नाही. नाही. ते मला बी माहिती. पण म्हणलं विचारावं, माझा प्रश्न विचारायचं काम. बरोबर. सगळ्यांना मिळून मिसळून सरांचं काम आहे. बरोबर. नाही ते त्याला आहे. सोबत घेऊन जातात सर. चांगलं आहे. ओके बाळा, तुझं नाव सांग काय? हा? श्रेया कुणाल चव्हाण. बरोबर. कितवीला आहे तू? इकडे तू माझ्या. कितवीला आहे तू? मोठ्याने बोलतो. किती आवाज गेला पाहिजे. हा. तिसरीला आहे ना तू? मला इंग्लिश येत नाही का बाई, शिकलेत नाही मी. हा, आता मला सांग, तू काय काम केलं या पिक्चर मध्ये? कोणाला राखी बांधली? सरांना राखी बांधली. सरपंचाला राखी बांधली वय. अग बाया. बरं, काय म्हणते मग, तुला कसं वाटलं पिक्चर मध्ये? छान वाटलं? तुला आवडतो पिक्चर? तू येणार ना बघायला? तूच काम केलंय ती. येणार ना? बया घाबरशील मला. बस बस. हा. बरं, मग आता मला एवढं सांगा, तुम्हालाच विचारते मी, की ह्यो पिक्चर करताना कुठल्या कलाकाराकडून किंवा कुणाकडून काय त्रास झाला का? किंवा समजा एखादा एकच सीन आहे आणि एवढा भला मोठा टाइम लागलाय, असं कधी झालंय का? की नाही बाबा, आज वाटलंय मला ए बस आज बंदच करू, आजचं पॅकअपच करून टाकू, उद्याच्याला बघू, असं झालंय का कधी? खरं सांगायचं तर बरं का, हा. त्रास हा मानला तर होतो, बरोबर. हा. नाहीतर त्रास सहन चांगल्या जर गोष्टी व्हायला लागल्या तर तेवढं करावं लागतं. बरं, सहन करावंच लागतं. करावं लागतो. पण मला एकच म्हणायचंय की आमचे जेवढे कलाकार होते हम्म. बरं का, अतिशय उत्तम अभिनय त्यांनी केला. बरं. उलट आम्हाला तो दिवस कमी पडायचा. हम्म. मला वाटायचं की उशिरा मावळलं हम्म. तर जरा थोडंसं अजून 2 सीन जास्त निघतील चांगलं, बरं. असं सुद्धा वाटायचं. आणि चांगल्या पद्धतीने सगळ्या कलाकारांनी सहकार्य केलं. हम्म. हा. आता मी खेळत कधी मिळत चित्रपट आम्ही तयार खेळत मिळत तयार केला आणि खेळत मिळत असताना त्यांच्या हसल्यामुळे आम्हाला लई मजा यायची. हसून दाखवा एकदा. थांबा, बाकीचे नका हसू. आवाज थांबा. ते एकट्याला हसा. तिकडे. ह्या दोघींचा हसणं असा आहे त्याच्यामध्ये काय? की ह्या दोघींना बघूनच माणसं बरं येत नाही हा? व्यवस्थित आहे. हाय ना? मग जाऊ द्या, हसत खेळतच राहावं माणसाने. हसणं लय महत्वाचं असते. काय मग तर आम्ही हिडिओतून हसवतो लोकांना, असं असतंय. हा. बरं, मला सांगा आता, एक दोन चार प्रश्न लय ना. बरं, तुम्ही जी काय हिरोईन आहे, जी काय तुम्ही तर हिरो आहे, मग हिरो म्हणल्यावर इलन आला,
मग तुम्हाला बाबा ह्यांचा अनुभव कसा आला की बाबा हिरोईन शोधताना किंवा हिरोईनची ऍक्टिंग कशी तुम्हाला माहित झाली? तुम्ही जी काय म्हणते इलन असतो त्या इलनचं काय म्हणजे तुम्हाला काय बाबा त्यांच्याबद्दल काय सांगावं का काय वाटतं का तुम्हाला? बोला. कोणी बी बोला, कोणी बी. तुम्हाला हिरोईन बद्दल काय वाटतं बाबा, तिने कशी ऍक्टिंग केली, काय केली, किंवा इलन बद्दल काय, हिरो बद्दल काय बोलायचं असेल तर सांगा. पिक्चर बद्दल ओव्हरऑल काय बोलायचं असेल बाबा, पिक्चरचं काय असेल कसं काय सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. पिक्चर एकदम खासच आहे. पिक्चरचं नगावरती खास आहे, भारी आहे, आम्हाला बी माहिती एक काय तर सांगा, असं युनिक पाहिजे. पिक्चर भारी आहे, एक नंबर आहे, खास आहे, एक नंबर ऍक्टिंग केली, ही सोडून सांगा. सांगा आता तुम्हाला काय वाटतं सांगा. तुम्ही ऍक्टिंग केली, हम्म. तुम्ही सांगा ना मग की बाबा तुमच्या बरोबर जे काही हा. कलाकार होते, कॅमेरामॅन होते, काय तुम्हाला काही वाटलं? आता हे कलाकार आहेत, हिरोईन तर आहे, तुमचं काय प्रोडक्शन टीम आहे, हम्म. त्या टीमचा सपोर्ट कसा भेटला तुम्हाला? बाबा जी तुमच्या सोबत को ऍक्टर आता समजा तुम्ही माझ्यासोबत काम केलं तर मग माझा स्वभाव किंवा मला काय वाटलं ऍक्टिंग कॅमेरामॅन बाबतीत विशाल त्याच्याबद्दल? हे खूप चांगलं त्याने हे केलं. कधीच रागवले नाहीत, काय नाही. 3-3दा समजून सांगत होते. हा. रिटेक गेल्याबद्दल त्यांना राग येत नव्हता, बरोबर, घेतच होते. तेवढं आहे. ती कॅमेरामॅन दिग्दर्शक असं असं इथं लय हे करून घ्यावं का म्हणायचं? नाही ना, जास्त. अत्याचार अन्याय ह्या दोन सगळे गोष्टीवर लय सांभाळावं सहन करावं लागतं. लागतं. नाही, सगळे सांभाळावं लागतात ना. सगळे नाही, चांगले हिरोईन तसं हिरोईन पण काय. चांगले आहेत. हिरोईन बद्दल काय बोलायचं तुम्हाला? तुम्ही बोला सर. हिरोईन एकच नंबर आहे. हिरोईन उत्तम स्वभावाची आहे. बरं, बघितला मी स्वभाव त्या दिवशी. स्वभाव चांगला आहे चांगले, तिचा. चांगले. आणि कधीही कुठल्याही गोष्टीमधून शूटिंग मध्ये तिचा कधीच त्रास झालेला नाही मला. बरं. हा, कधी कधी मीच तिला असं रागवायचा बोलला असेल एखाद्या वेळेस की पटकन ओळखलं नाही हे नाही. कसं असतं की माणसाला चित्रपट करत असताना कुठंतरी बजेट वाचावं किंवा लवकर लवकर सगळ्या गोष्टी व्हावं सांभाळायला सगळंच वाटत असतं. हा. त्यामुळे बोललं असेल तर मी सगळ्याच करा कोणाकोणाला बोललं असेल पण त्यांचं मी माफी मागतो. कारण का माहितीये का की मला ओळखायचं पडलेलं इथं बरोबर, बरोबर. की आणि कलाकारांचं असं असते की पटकन ओळखून मला असं गावाकडे जायचं. प्रत्येकाची एक मिठी असते. खरं, खरं. त्यांना सगळ्यांना सांभाळायचं किंवा माझा शीन अगोदर लावा, माझा शीन अगोदर लावा, ह्या गोष्टी सगळ्या चालत असायच्या. हम्म. पण हिरोईन हा तिचं एक असं वैशिष्ट्य होतं की तिची जी ऍक्टिंग होती किंवा तिचं जे पाठांतर होतं बरं. अतिशय उत्तम, तिनं चांगल्या दर्जाचं होतं. त्यामुळं मला तिला आणि तिचं लुक पण चांगल्या पद्धतीचं होय, आहे. होय. तिला बरेच जण आता बघा तुम्ही जर तसं विचार केला तरी हिंदीमध्ये तमन्ना भाटी आहे, हो, हो. त्याप्रमाणे ती दिसते असं सगळ्याचं म्हणणं येत होतं. बरोबर. आणि चित्रपट जे आहे तो आपण मराठी भाषा कानावर पडते आपल्या, हो. परंतु चित्रपट हा वेगळ्या जॉनरमध्ये बनवलेला आहे. त्यामुळं सगळ्यांना असं वाटतं की हा चित्रपट म्हणजे मराठीच आहे, परंतु बघता तुम्ही आता जर तुम्ही टीजरवरून तुमच्या लक्षात आले बरोबर, की हा. कशा South पद्धतीने type झालेलं सगळं आहे. आहे. तर मी असं म्हणेन की महाराष्ट्राचा चित्रपट आहे, महाराष्ट्रातला आहे, पण ऍक्शन पॅक धमाका आहे. आपल्या मातीतलं म्हणल्यावर आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो हम्म. की या चित्रपटामध्ये हिरोईनचे जर तुम्ही सीन बघितले, हम्म, हम्म, हिरोईनचा जो फाईट सीन आहे हम्म. अप्रतिम आहे. तो सीन हा महाराष्ट्रात उचलला जाणारा सीन आहे. होय ना? हो. तिला जे एक फावडा उचलून जो मारलेला आहे तोंडावर विलनच्या, बरोबर. अतिशय अप्रतिम आहे. आणि तिचे डायलॉग मला आता सांगण्यासारखे नाही, तुम्ही ते डायरेक्ट चित्रपट घरातच हा, बघायचे. बघायचं, बघणार समजे बघणार ना आता. आणि बघायचं. बाकीच्या कलाकारांच्या बाबतीत अतिशय अप्रतिम ऍक्टिंग अभिनय केलेला आहे. हम्म. त्यात आमचे बाळासाहेब काटे म्हणजे त्यातला मेन विलन बरं. बलवीन पाटलाचा रोल आहे त्यांचा. बरं. त्यांनी अतिशय चांगला रोल केलेला आहे. होय, होय. अप्रतिम रोल झालेला आहे त्यांचा. म्हणजे की त्यांना ज्युनियर प्रवीण तरडे हो, अशा म्हणजे पद्धतीने म्हणतात दिसतात सर्वजण. तशी दिसतात. आणि त्यांचा आवाज बी तसाच आहे, रांगडा. मग मी विचार काय केला की जर विलन पॉवरफुल असेल तरच कुठेतरी चित्रपटातल्या कलाकारांना किंवा त्या हिरोला डिमांड येणार आहे. आणि वळण मिळतं चित्रपटाला हा. चांगलं. हा. ठीक. त्याच्यानंतर त्यांच्या मुलाच्या रोलमध्ये जो प्रशांत आवंडे म्हणून जो कलाकार आहे हम्म. तो पुण्याचा आहे. बरं. त्यांनी सुद्धा ऐन वेळेला आला. म्हणजे तो निवडण्यासाठी मला खूप प्रयत्न करावा लागला. बऱ्याच जणांना कॉल केला होता, हम्म. परंतु तो ज्यावेळेस समोर आला त्यावेळेस मी म्हणजे तो जो विलन आहे मेन हम्म. बाळासाहेब काटे हम्म. आणि त्याचा हा प्रशांत आवंडे म्हणून मुलगा, त्यांनी दोघांना समोर उभा केलं आणि ते बघितलं तर ते भारी वाटलं. त्या दोघांचं कॉम्बिनेशन, त्याचा आवाज किंवा दोघांचं एक भारी वाटलं मला. मग त्यातनं मी त्यांची निवड केली. पण प्रशांत आवंडेची हे पाठांतर खूप सुंदर होतं. हो.
मात्र आमच्या जे मेन विलन आहेत बाळासाहेब काटे त्यांचं पाठांतर होत नव्हतं. बरं. मग त्यांनी म्हणले मला सर जमेल का नाही, कारण मी अगोदर एका चित्रपटाला काम केले, परंतु एका बाजूला असं काठी धरून उभारलेला आहे आणि ते काठी धरून एकच डायलॉग बोललेला आहे. मग मला आता पुढं ते जमल का नाही काय सांगतात नाही. म्हणलं तुमचा आवाजच एवढा भारदस्त आहे, तुम्ही जर चांगली प्रॅक्टिस केली तर ह्या गोष्टी सगळ्यात चांगल्या होतील. मग आम्ही त्यांच्याकडून थोडी प्रॅक्टिस करून घेतली आणि काही सीनला आम्हाला त्यांना सारखं सारखं सांगावं लागायचं, परंतु त्यांचा जो ॲक्टिंग होती ती तुफान झाली. त्यानंतर डबिंगमध्ये सुद्धा त्यांनी असं कव्हर केलं की 100% जबरदस्त त्यांचे सीन एकदम लोकांना भावतील अशा पद्धतीने झालेले आहे. त्याच्याच बरोबर त्यांच्या अपोजिट जी संगीता जो रोल केलेला आहे बरं का, त्यासाठी मी बार्शीतनंच अबोलीची निवड केलेली होती, परंतु अबोलीला अचानकच दुसरीकडे वेळ दिलेला होता तिनं, त्यामुळे तिनं शक्य नव्हतं. मग त्यानंतर आंबेजोगाईला मी फोन लावला उषा चव्हाणला, तर तिनं लगेच पटकन तिनं फक्त चित्रपटाचं नाव ऐकलं, म्हणजे सर नाव खूप सुंदर आहे, टायटल भारी आहे, तर मला असं वाटतं की हा चान्स मला मिळाला हे माझं नशीब आहे. तिनं पटकन इथं आली. आल्यानंतर आमच्या टीमला भेटली, त्यानंतर तिनं ते माझं पात्र काय असणार आहे बघितलं, तिनं वाचलं, ती नंतर परत गेलीच नाही, कारण तिने येताना बॅगच भरून आणली होती. तिला रोल सांगितला होता की असं असं जर आहे तर तुला वाटलं तर तू थांबू शकते, नसेल तर तिनं आली. अप्रतिम रोल आहे तिचा. मला वाटतं की तिची ॲक्टिंग किंवा तिचा जो अभिनय आहे लोकांना लय भावणार आहे. छान पद्धतीने केलेला आहे तिनं. तुमच्यासोबत गप्पा मारून मला बी लय बरं वाटलं. कसं आहे, आपल्या माणसाने आपल्याशी संवाद साधला पाहिजे, तर 4 लोकांना आपल्या स्वभावाची खरंच ताई, सगळ्याच गोष्टी सरपंच माणसाला कसं असतं, मेन माणूस असतो गावातला, त्याला किती अडचणी येतात, कशा येतात, गावातली काही लोक चांगली म्हणतात, काही विरोधक असतात, कितीतरी प्रकारच्या भानगडी गावात असतात, त्या सगळ्या सरपंच एका माणसावर मोडतात. बरोबर. आणि खरंच बघण्यासारखा पिक्चर आहे आणि त्यातल्या गाव भानगडी सगळ्याच सरांनी तिथं दाखवलेल्या आहेत रिअल मध्ये कशा आहेत का आहेत. म्हणून खरंच ह्या सरपंच पिक्चरचा, सरपंच द पॉवर मॅन हा पिक्चरचा बघून सगळ्यांनी आनंदाने घ्यावा टॉकीज मध्ये. मला सांगतो त्याच्यानंतर म्हणजे सगळ्यात महत्वाचा असतो तो कॅमेरामॅन. बरोबर. कॅमेरामॅन अतिशय उत्तम मिळाला आम्हाला, विशाल पांढरे. पडद्यामागचे कलाकार आणि पडद्या मागचा कलाकार होता, परंतु त्याला मी पडद्याच्या पुढं पण आणलं. बरोबर. आणलं त्याचं लुक जे आहे तुम्ही बघा, प्रभास सारखं दिसतं. प्रभास म्हणजे खूप मोठे बाहुबलीचे साऊथचे हिरो आहेत, लुक प्रभास सारखं दिसतं. मग मी म्हणलं की तू एवढं लुक छान आहे ना, तू एक रोल करायचा. नसं मला नाही, इन्स्पेक्टरचा रोल केला. त्याचे कपडे भेटत नव्हते, कारण 6.5 फुटाच्या आसपास त्याची उंचीच आहे. त्याचे कपडे काय मिळाले गेले. मग मी आमच्या इथले पोलीस आहेत अधिकारी, त्यांना फोन केला. त्यांना म्हणलं साहेब तुमची उंची जरा चांगली आहे आणि आमचा कॅमेरामॅन कसा त्यानंतर इन्स्पेक्टरचा रोल करायचा आहे. त्यांनी 1 सेकंदात मला कपडे आणून दिले. म्हणजे तुम्हाला सांगतो की बघा योगायोग असा असतो की पटापट सगळ्या गोष्टी जुळून येणार. आणि त्यांनी कपडे अंगावर घातली आणि बाहेर आला. खरंच अप्रतिम त्यांनी इन्स्पेक्टर वाटून लागला. त्यानंतर बार्शीतलाच अथर्व मंगरुळे म्हणून प्राध्यापक अथर्व मंगरुळे सर आहेत, त्यांचा मुलगा, तो या चित्रपटाला असिस्टंट कॅमेरामॅन, असिस्टंट डायरेक्टर पण आहे. सागर जाधव म्हणून असिस्टंट डायरेक्टर होते, त्यांनी पण होते. तर त्याला म्हणलं तू पण इन्स्पेक्टर सारखा, तुझी उंची तशीच आहे, 2 इन्स्पेक्टर जर भारी वाटतील म्हणलं एकदम खतरनाक. मग त्याला पण कपड्याची व्यवस्था केली आणि त्याला पण उभा केला. त्यानंतर आता इश्यू आला की दोघांच्या ऍक्टिंगचा. ते ऍक्टिंग घेत असताना मी त्यांना फ्री सोडलं. म्हणलं हे डायलॉग तर सिम्पल आहे, एकदम सिम्पल बोलायचे का, तुम्हाला हे करायचं नाही. पण त्या बोलण्यात आमचा जवळजवळ अर्धा दिवस त्या शूटिंगमध्ये गेला. म्हणजे का तर नवीन होते, परंतु ते आम्हाला चांगलं करून घ्यायचं होतं. त्यानंतरचा विषय झाला की आमचे जे माझ्याबरोबर जे सहकारी दिग्दर्शक आहेत, प्रशांत जाधव, आमचे बंधू म्हणा, मित्र म्हणा, सर्वच गोष्टी, तर त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करत होते. ऊन असो, ताण असो, काही गोष्टी बघायच्या नाहीत, पण चित्रपटाला अगोदर पूर्ण करायचं हे ध्यास जो असतो ना, हे आम्हाला सर्वांना सगळ्यांनी मिळून किंवा त्यांनी सुद्धा एकदम तो धरलेला होता की त्या ध्यासानं ते कंटिन्यू चालत होते. त्यानंतरचे काही कलाकार, भरपूर कलाकार आहेत किंवा बऱ्याच जणांचे आता मला नावं सुद्धा एवढं घेणं शक्य नसतं. त्यानंतर मेकओव्हरला मॅडम होत्या,
पुन्हा आणखी मोनिका म्हणून एक मुलगी होती पुण्याची, तिनं सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं मेकअप करत होती. म्हणजे या सगळ्या गोष्टीला जे आणि त्यानंतर आमचा अभिजित होता, रामभाऊ म्हणून होता. रामभाऊ हा अतिशय व्यक्तिमत्व छान की तो मला वाटतं राजगुरुनगर त्यांचा एरिया तिकडला आहे, तर तिथं त्याने मच्छीचा व्यवसाय करतात. आता आपली टीम आपण सगळे जाऊ मासे खायला पुन्हा, पण तिथे त्याने मच्छीचा व्यवसाय करतात. पण त्यांनी मला जो माझ्याबरोबरचा जो रोल आहे तो अतिशय उत्तम कॉमेडीचा रोल त्यांनी केलेला आहे. त्यानंतर पक्या तुक्या हे 2 रोल होते, त्यात सागर जाधव आणि आता ती फक्त सांगू की आपण आता. सगळ्यांना प्रेरणा मिळणारी तालुक्यात आसपास भरपूर माझं खेडे काय नाव आहेत. घेतलं नाही म्हणलं, प्रत्येक गावात काय सरपंच आहे. माझ्याकडे भांडाय पाठवा, माझ्याकडे पाठवा भांडाय. सगळं सांगितलं, पिक्चर कसा सर बघणार? तालुका आहे, तालुक्यात आसपास भरपूर खेडे आहेत. खेड्यापाड्यात प्रत्येक गावात सरपंच आहे आणि सरपंच द पॉवर ह्या मेन पिक्चर मधनं सरपंच या लोकांना पॉवरच भेटणार आहे त्यांची भूमिका. बरं, आता माझा एक प्रश्न की आपले जे ह्या पिक्चरला गायक गायिका कोण काय कसं तुम्हाला कसा बाबा तुम्ही निवड केली त्यांची? चित्रपटाला पहिल्यांदा तर गाणं हे सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात महत्वाचं असतं. परत एकदा बोला, मला ऐकू याय नाही, तिथं बी ऐकू जायचं. कुठलाही चित्रपट असू द्या, हा, गाण्यावरच हिट होतो. बरोबर बरोबर. आणि गाणे जेवढे उत्तम असतील ना तेवढं त्या चित्रपटाला उचललं. बरोबर. मग मी विचार काय केला की आपल्याला अगोदर याला गीतकार कोण. मग मी बुलढाण्याचे आमचे एक मित्र आहेत बुलढाणा जिल्ह्यातले, अनिल कुमार साने, त्यांना कॉल केला. त्यांचा कारण कंटिन्यू मला एक कॉल यायचा की सर माझं गाणे असतात लिहिलेले, कधीतरी एखादा चान्स असावा मला पण. मग त्यांना एक कॉल केला, सर म्हणलं आपल्याला एक गाणं पाहिजे होतं, पाठवा. म्हणले विषय काय सांगा. म्हणलं सरपंच द पॉवर म्हणून. त्यांनी मला गाणं लिहून पाठवलं. पाठवल्यानंतर मी पाहिलं गाणं, म्हणलं मला आवडलं, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी कमी वाटायचं. मी त्यांना सांगितलं की ते असे असे शब्द संस्कृत हे मला शब्द असे पॉवरफुल पाहिजे. पुन्हा त्यांनी ते चेंज केलं, पुन्हा त्यांनी पाठवलं. असं गाणं मी 7 वेळेस त्यांना परत पाठवलं. 7 ते 8 वेळेस झालं. 9व्या वेळेस मात्र त्यांनी असं गाणं पाठवलं मला की त्या गाण्यामध्ये एकही शब्द मला चेंज करायची वेळ त्यांनी येऊ दिली नाही. त्यानंतर मी त्यांना म्हणलं की आता हे गाणं तयार करायचंय आपल्याला. तर ते म्हणले सर कुठं करणार? मी म्हणलं मुंबईतच करायचं आपल्याला, इथं नाही करून देत, कारण तेवढं ताकदीचं म्युझिक आपल्याला नाही जमलं. मग मी काय केलं, मुंबईला गेलो. मग त्यांनी म्हणले मी पण येतो त्या स्टुडिओला. मग आम्ही गेलो त्या ठिकाणी. त्यांना अगोदर त्या स्टुडिओला विधी रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे मुंबईमध्ये. आता जे खूप मोठे व्यक्ती आहेत त्यांचं आपल्या काही चॅनल पण आहेत मोठे मोठे त्यांचे. हां, तर त्यांनी ते गाणं तयार करण्यासाठी हातात घेतल्यानंतर त्यांनी ते गाणं पाहिलं, खूप म्हणजे अतिशय उत्तम. त्याचे जे संगीत दिग्दर्शक आहेत त्या गाण्याचे ते राजेश सिद्धांत जोडी, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने म्युझिक बनवलं आणि मला ते म्युझिकचा ट्रॅक पाठवला आणि त्याच्यावर एक थोडंसं नंतर त्यांनी गाऊन मला पाठवलं. मला ते अतिशय भारी वाटलं. भारी वाटल्यानंतर मला म्हणले तुम्ही येणार का रेकॉर्डिंगला, मेन रेकॉर्डिंगला या. मी त्या स्टुडिओला गेल्यानंतर बसल्यावर ते गाणं ज्यावेळेस ते गात होते, विवेक नाईक नावाचे जे सिंगर आहेत की खूप रांगड्या आवाजात गात होते, ते मला असं भारी वाटत होतं ना एक एक शब्द. मी त्याची शूटिंग वगैरे घेतलेली आहे. आता गाणं सोडायच्या वेळेस मी सगळं ते मेकिंग वगैरे सगळं पाठवणार आहे. तर एवढं भारी वाटत होतं ते की त्यांचा जो आवाज होता किंवा ते शब्द होते एक एक अप्रतिम गायलेलं आहे ते. एक सरपंच टायटल सॉन्ग आहे. त्यानंतर लव सॉन्ग विकास सावंत म्हणून आहे, ते जीवर वगैरे त्यांचे बरेचसे कार्यक्रम होत होते. विकास सावंत त्यांनी गायलेलं आहे. ते लव सॉन्ग आहे, गोड्या गोड्या पायाचं चांदीचं पैंजण. अतिशय सुंदर. ते आपल्या कोरेगाव परिसरामध्ये शूटिंग त्याची झालेली आहे. चुंबू कोरेगाव जे आपल्या सौभाग्य आपलं आहे की मिनी महाबळेश्वर म्हणलं जातं बार्शी तालुक्यातलं. तर तिथं त्याची शूटिंग चांगली अतिशय उत्तम झालेली आहे. दुसरी गोष्ट एक आयटम सॉन्ग आहे. आयटम सॉन्ग हे राधा खुडेने गायलेलं आहे. त्याला आमचे मित्र आशिफ अतार यांनी त्याला म्हणजे लिहिलेलं आहे, ते रायटर आहेत आणि राधा खुडेने ते गायलेलं आहे. आणि अकलूजचे जे विकास आहेत त्यांनी त्या गाण्याला पूर्णपणे संगीतबद्ध केलं आहे.
म्हणजे खूप अतिशय वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या लोकांनी या गाण्यासाठी हे केलेलं आहे. आणि एक त्याच्यामध्ये चौथं जे आहे ते आलाप दिलेले आहेत काही म्युझिक पूर्ण चित्रपटासाठी. ते आलाप म्हणजे आपल्या बार्शीतलीच स्तुती लोखंडे आहे, जी मुलगी 10वीला आहे, यावर्षी परीक्षा दिली. तर तिनं अतिशय सुंदर आवाजात आलाप गायला. त्यानंतर आपल्या बार्शीचे पानसे मॅडम, त्यांची मुलगी आहे पूनम धसे, पुण्याला. तिचं संगीत क्लासेस आहेत. त्या तिथून इथं आल्यानंतर त्यांच्याकडून मी 3-4 दिवस तिनं आपल्यासाठी आलाप देण्यासाठी वेळ दिलेला आहे त्यांनी. तर अतिशय सुंदर त्यांनी आलाप गायलेले आहे. त्यांचा आवाज वगैरे छान सगळं एकदम त्या म्हणजे आपल्या बार्शीतनं त्यांनी. त्यानंतर आपल्या बार्शीतनं विनायक बोकेपुढे असतील, त्यांनी पण आलाप गायलेले आहे. पण आपलं भूषण देवकर आहे, त्यांनी आलाप गायलेले आहे. म्हणजे असे बरेचसे जे काही कलाकार